नमस्कार, मी यामिनी दळवी आणि माझ्यासोबत अभिजित आहे. खरं तर आज अभिजित केडीएमसी मध्ये जे काही झालं, खरं तर तिथल्या मतदारांना पण असं वाटत असेल, की हे काय चाललंय बाबांनो? म्हणजे ज्यांना त्यांनी मतं दिलेली आहेत, त्याच सगळ्यांना आता म्हणजे कळतच नाही, की आपण मत कोणाला दिलं आणि आता सत्ता स्थापना कशी चालली आहे. ठीक आहे? तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर मनसेचे जे 5 जण होते, जे हं, नगरसेवक निवडून आले, त्यांना ठाकरेंच्या 4 नगरसेवकांनी मदत केलेली आहे. काय हं. नेमकं घडलंय कल्याण डोंबिवलीमध्ये? सगळ्यात लेटेस्ट माहिती सांगतो. तर पहिला तर कल्याण डोंबिवली महापालिका चर्चेत आली ती सर्वाधिक बिनविरोध नगरसेवक निवडून आल्यानंतर. म्हणजे त्यावेळी भाजपच्या 14 आणि अ, शिंदे गटाचे 6 असे 20 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. हं, आणि तीच महापालिका पुन्हा निकालानंतर अनेकदा चर्चेत आली. ते म्हणजे अ, फोडाफोडीनं. अ, बरोबर. दोन्ही ठिकाणी भाजप आणि शिंदेमध्ये महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. रस्सीखेच सुरू होती. ज्याचे रिफ्लेक्शन म्हणजे मुंबई महापालिकेचे रिफ्लेक्शन इथे दिसत होते. बरोबर. आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्याला कल्याण महापालिकेवर आपलाच महापौर करायच्या या इराद्यानं शिंदेनी पहिलाच ठाकरेंचे 4 नगरसेवक फोडले. हं, आणि ती बातमी येते नाही येते तोपर्यंत आता नवीन बातमी येते की मनसेचे 5 नगरसेवक हं. हे शिंदेच्या शिवसेनेला मदत करतात, पाठिंबा पाठिंबा दिलेला आहे. देतात. म्हणजे माजी आमदार राजू पाटील हं, यांनी तसं ते जाहीर पण केलेलं आहे. हं, हं. तर निवडणूक झाल्यानंतर निकालानंतर अवघ्या आठवडाभरात किंवा 8 दिवसातच या 5 आणि 4 9 नगरसेवकांनी म्हणजे एका प्रकारे जनतेच्या मताशी त्यांना दिलेल्या मतदारांच्या भावनेशी प्रतारणा केल्याचं आपल्याला दिसून येते. बरोबर. म्हणजे मला असं वाटतं ना अभिजित, की आतापर्यंत हेच लोकं एकमेकांना गद्दार म्हणत होते हं. आणि आता खरी तर मतदारांशी गद्दारी यांनी गद्दारी. केली असं हो, आपण म्हणूच शकतो. म्हणू म्हणजे शकतो. हा व्हिडिओ जे आपले मतदार आणि सर्वसामान्य लोक बघत हं, असतील, की ज्यांचं या राजकारणाशी खरं तर काही घेणं-देणं नाहीये. हं, ज्यांनी 2-2 तास रांगेमध्ये उभं राहून मतदान केलंय, हं, हां, त्यांना त्यांच्या पाठीत या लोकांनी खंजीर हं. खुपसल्यासारखंच आहे हे. आणि राज ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीसाठी विशेष लक्ष लक्ष दिलं होतं आणि तिथं जे ठाण्यामध्ये सभा घेतल्यानंतर कल्याणमधल्या आणि डोंबिवलीमधल्या उमेदवारांचे आपल्या खास उल्लेख करून हं, यांना हं. आपण निवडून द्या असं आवाहन केलं होतं. ते शिंदेच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात. हं, हं, हं. तरीही निवडून आल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच हे सगळं आपल्याला चित्र पाहायला मिळेल. खरं तर भाजपनं देखील खूप मोठी ताकद लावलेली होती. हं, पण बाजी मारली ती शिंदेच्या शिंदे. शिवसेनेने. हं, त्यामुळे एकीकडे असंही म्हणजे सकाळपासून ज्या बातम्या मी वाचत होते, तेव्हा असं वाटत होतं, की भाजपलाच बाजूला करून शिंदे काही वेगळी खेळी खेळतायत का? हं, पण असं नाहीये. हं, भाजप, शिंदेची शिवसेना आणि मनसे असे हं. एकत्र येतायत. तसं जरी असलं तरी हा शिंदेचा एक प्रकारे चेकमेटच म्हणावा लागेल भाजपला. कारण निवडणुकीआधी या दोघांच्यामध्ये चढाओढ होती. हं, कोणाचे उमेदवार जास्त निवडून येतील बरोबर. किंवा आणि कुठंतरी भाजपनं इकडे दुसरीकडे कॉन्सन्ट्रेशन केल्याचं किंवा गाफील ठेवल्याचा प्रकार झाला. हं. शिंदेने आपले कल्याण डोंबिवलीमध्ये परत ऍक्टिव्ह होऊन म्हणजे ठाकरेंचेच 4 नगरसेवक फोडले आणि मनसेला तर पूर्ण पक्ष आपल्या सोबत घेतला. हां. आता याच्यामध्ये मला अजून एक विचारायचंय, की जी माहिती आणि जो हं, डेटा तुझ्याकडे आहे तो सगळ्यांना हं, सांग, की मनसेचे जे 5 उमेदवार जिंकून आले, त्यांना लाखभर मतं मिळालेली आहेत हं, आणि जे 4 ठाकरेंचे नगरसेवक हं, ज्यांनी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आपण म्हणतोय किंवा जे मनसेच्या पाठिंब्यानं हं. आता युतीच्या सोबत जाणार आहेत, त्यांची मतांची आकडेवारी देखील तुझ्याकडे ती काय आहे नेमकी? पहिला आपण मनसेच्या उमेदवारांना किती मतं मिळाली, हं, या 5 ते आपण बघूया. म्हणजे गणेश लांडगे यांना 6,685 मतं मिळालेले आहेत. हं, शीतल मंडारी यांना 9,064 मतं मिळालेले आहेत. हं, प्रल्हाद म्हात्रे यांना 9,908 मतं मिळालेले आहेत. हं, हं. संदेश पाटील त्यांना 18,546 मतं मिळालेले आहेत ही मनसेची आहेत सगळी. मनसेचे. आणि हं, त्यांच्याच पत्नी आहेत डॉक्टर रसिका संदेश पाटील यांना 15,169 मतं मिळाले. ह्या टोटल 5 जणांचा काउंट जर एकत्रित केला तर तो जवळपास 65,000 हं, हं, इतका जातो. हं, जे मनसेच्या 5 उमेदवारांना, नगरसेवकांना हं. 65,000 मतं मिळाली. ही शिंदे आणि भाजपच्या भाजप नको विरोधात. म्हणून. बरोबर, बरोबर. नको म्हणून. आता आपण शिवसेनेनं ठाकरेंना सोडणाऱ्या 4 नगरसेवकांची मतं बघूया. हं, हं, स्वप्नाली केने यांना 11,830 मतं मिळाली. हं, मधुर म्हात्रे यांना 10,743, कीर्ती ढोणे यांना 8,841 आणि हं. राहुल कोट यांना 14,049 मतं मिळाली आहेत. ही चौघांची आकडेवारी ही जवळपास 45,000 होतात आणि या मनसे 65 आणि हे 45 म्हणजे
जवळपास Average आपण आपण म्हणू 1 लाख 1 मतं. लाख तर तिथपर्यंत 1 लाख मतदारांनी भाजप नको आणि किंवा शिंदे शिंदे नको, नको. या दोघं नको म्हणून ते कोर आहेत. त्यामध्ये काही दलित मतदार असतील, काही बरोबर मुस्लिम मतदार असतील, बरोबर त्यांना हे नको आहेत म्हणून यांना दिलेले आहेत. तर या मतांशी किमान 1 लाख मतांशी गद्दारी म्हणूया किंवा प्रतारणा अवघ्या आठवडाभरात करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येते. तुम्ही जो महत्वाचा आणखी एक मुद्दा सांगितला ना अभिजित, तो अर्थातच जे काही वंचित उमेदवार असतात, कधी कधी काही अपक्ष लढतात किंवा भाजप आणि शिंदे नको आहेत, म्हणजे अशा पद्धतीचं अति हिंदुत्ववादी किंवा जे काही त्यांची विचारसरणी आहे तसं राजकारण नको आहे म्हणून अनेकांनी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला निवडलं. मात्र असं असताना मतदारांशी इतक्या सहजपणे गद्दारी करणं, म्हणजे ज्या भाषेत आता मतदार बोलू लागलेत की आमच्याशीच ही गद्दारी आहे, तर हे काही भूषणावह नाहीये त्यांच्यासाठी. हे याच्यासाठी मी म्हणतेय कारण ज्या वेळेला राजू पाटील यांची पत्रकार परिषद होती किंवा ते बाहेर येऊन ज्या वेळेला बोलत होते तेव्हा त्यांनी असं स्टेटमेंट केलंय अभिजित की आम्ही सत्तेला जाऊन चिकटलोय. मग अशा पद्धतीची विधानं बघून मतदारांनी काय म्हणजे काय कशा पद्धतीचा विश्वास ठेवायचा यांच्यावर? याला एक कारण म्हणजे गेल्या काही वर्षात म्हणजे 5 वर्ष 10 वर्षात आपल्या महाराष्ट्राचं राजकारण भयंकर बदललेलं आहे. म्हणजे तिथं लोकांना गृहीतच धरलं जाते पहिली गोष्ट, आणि निवडून आल्यानंतरही आपल्या विरोधातला मॅन्डेट आहे किंवा आपल्या विरोधातला हा उमेदवार आहे किंवा त्याला कोणतं, आता आपण बदलापूरमध्ये बघितलं असेल, अंबरनाथमध्ये वगैरे, म्हणजे आपल्या विरोधात जरी मतदान कुणी याला केलं तरी त्या उमेदवारालाच आपण विकत घेऊ शकतो. ही एक मानसिकता झालेली आणि हे सर्व मान्य झालेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही लोकांमध्ये पण चीड नाही, संताप नाही किंवा पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचाही ह्याला एक प्रकारचा आशीर्वादच आहे. त्याशिवाय या गोष्टी होतच नाहीत. आणि भविष्यात असं होऊ शकेल याचं की आत्ताच्या इलेक्शनमध्ये जर 1 लाख मतदारांनी भाजपच्या आणि शिंदेच्या विरोधात मतदान केलं पण ते 8 दिवसात उमेदवारच गेले सगळे, बरोबर, तर भविष्यात हे 1 लाख मतदार मतदानच करणार नाहीत. आम्ही का करावं असं पण होऊ शकेल. मग त्यातूनच मग आपण जसं कट्टरतावादी पक्ष म्हणतो MIM वगैरे, आता मुस्लिम मतदारांनी जर भाजपला नको म्हणून या मतदारांना मतदान केलं असेल, निवडलं असेल आणि हे जर तिकडे जात असतील तर भविष्यात MIMचा उमेदवार तिथं उभारला तर ऑफकोर्स ते तिकडेच जातील, कारण हा तर भाजपला जाणार नाही. असं होऊ शकेल. भविष्यात राजकारणात पण कट्टरता पण वाढू शकेल किंवा मतदार अजिबातच बाहेर पडणार नाही. का करायचं मतदान? तुम्ही जो MIMचा मुद्दा म्हटलात ना, याच मुद्द्यावरून आज सकाळी नरेश मस्के माफ करा, त्यांनी प्रतिक्रिया दिली. म्हणजे ABP माझाशी ते बोलत होते आणि आपण त्यांना विचारलं की मग मनसेला तुम्ही सोबत घेणार का, तर त्यांचं असं वक्तव्य होतं अभिजित की मनसे हा काही MIM नाहीये, त्यामुळे आम्ही मनसेला सोबत घेऊ शकतो. आणि त्याच्या पुढे जाऊन श्रीकांत शिंदे असं म्हणतात की ठाकरेंची शिवसेना आमच्या सोबत आली तरी पण चालेल. म्हणजे असं झालंय ना की मतदान करताना आपल्याला 4 वेगवेगळी बटणं दिसणार आहेत किंवा 10 उमेदवार दिसणार आहेत, पण निकाल लागल्याच्या नंतर हे सगळे एकत्र तरी म्हणजे मतदारांना इतकं मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे हा थोडक्यात. हा तेच आहे की मतदारांमध्ये पण आता गेल्या काही दिवसापासून अनास्था पण दिसते. म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे केलं की आम्ही कोणतंही बटन दाबलं तर कुणाला तर जातं किंवा अरे कुणाला म्हणजे गावाकडे पण असं म्हटलं जातं, कुणाला पण मतदान करा की हा माणूस सत्ताधाऱ्यांच्या बरोबरच जाणार आहे. भविष्यात हाच धोका आहे की मतदारच लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये येणार नाहीत आणि ही अघोषित हुकुमशाहीकडे आपण वाटचाल करतोय की काय असं पण चित्र आहे हे. म्हणजे एकीकडे असं झालं की आतापर्यंत इतक्या वर्षांनी खरं तर निवडणुका झाल्या, म्हणजे सगळ्याच महानगरपालिकेवरती प्रशासकांचं राज होतं, त्यामुळे एकीकडे उत्सुकता देखील होती की यंदाच्या वेळेला काय होणार आहे, कोण येणार आहे याविषयी. आणि म्हणजे तुम्ही पण रोज ज्या घडामोडी बघत होतात, बातम्या करत होतात, त्याच्यामधून हे पण कळत होतं काही लोक EVMच्या विरोधात बोलत होते. राज ठाकरेंनी मुंबईत सभा घेतली तर ती अदानींच्या विरोधातली आणि कसा संपूर्ण भारत अदानीमय झालेला आहे अशा पद्धतीची सभा होती. तर म्हणजे निवडणुका होणार असताना, म्हणजे मतदान होण्याच्या आधी तुम्ही जे नरेटिव्ह सेट करता आपापल्या मतदारांसाठी किंवा कार्यकर्त्यांना जो कार्यक्रम देता तो पूर्णपणे फिरवताय तुम्ही. पूर्णपणे फिरवला जातो आणि हेच आपल्याला कल्याणमध्ये तर हेच आवरण दिसले, जिथं राज ठाकरेंनी त्यांचे 3, 4, 5 उमेदवार स्टेजवर आणले आणि यांना सांगितलं 5-5 कोटीची ऑफर असताना हे लढतायत. बरोबर, आमचे उमेदवार हे विकले जाणारे नाहीत, हे फक्त मराठीसाठी किंवा
ह्या अदानीकरणाच्या विरोधात आम्ही करतोय, शिंदेच्या विरोधात करतोय आणि अवघ्या 8 दिवसात किंवा 5-6 दिवसात त्यांचाच नेता तो म्हणतोय की स्थानिक पातळीवर आम्हाला अधिकार दिलेले आहेत बरोबर. आणि आम्ही लगेच सत्ताधाऱ्यांच्या सोबत जातोय. सत्तेला चिकटल्याशिवाय आम्हाला काही मिळणार नाही. मग याच गोष्टी आहेत की वरिष्ठ म्हणजे लोकांची विस्मरण शक्ती पण आता खूपच हे झालेलं आहे की राज ठाकरेंनी 8 दिवसापूर्वी काय म्हटलेलं, त्यांचे नेते काय म्हणतात आणि पुढच्या 8 दिवसात अजून काय चित्र दिसेल आपल्याला माहित नाही. बरोबर. खरं तर रोज आणि सतत इतक्या बातम्या येऊन धडकतात ना अभिजित, जसं मतदान होण्याच्या आधी पण जे चित्र होतं की बाबा कोण कोणासोबत आहे तेच कळत नाहीये आपल्याला, किंवा कदाचित हे मला देखील जाणवलं, तुम्हाला देखील जाणवलं असेल की आपण ज्या वेळेला मतदानाला जातोय कितीतरी उमेदवार त्या लिस्टमध्ये आहेत, कितीतरी अपक्ष यंदाच्या वेळेला नव्याने लढले ज्यांची नावच आपण कधी ऐकलेली नाहीयेत. हा, आणि आता म्हणजे ही जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामध्ये मनसेनं तर थेट सांगितलंय की आमच्या पक्षश्रेष्ठींनी आम्हाला स्थानिक पातळीवरचे निर्णय घ्यायला सांगितले आहेत म्हणून. ओके, पण ठाकरेंच्या शिवसेनेनं असं काही म्हटलं नाहीये. किंबहुना काही वेळापूर्वी संजय राऊतांनी असं म्हटलंय की आम्ही कारवाई करू शकतो पक्ष विरोधी भूमिका घेतल्यामुळे. मग इथे काय म्हणायचं की मनसेनं ठाकरेंना फसवलं असं म्हणायचं आपण आता? सध्या तर चित्र तेच आहे की मनसेने ठाकरेंना फसवल्यासारखंच आहे. पण यावेळी आपण एक दुसरा काही दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी आपण जाऊया, मीडियामध्ये असतील किंवा इतर बातम्या अशा येत होत्या की ठाकरे भाजपचा महापौर करण्यासाठी ठाकरे अनुपस्थित राहू शकतात किंवा ठाकरेंना भाजपला अशा पद्धतीने मदत करण्यासाठी ठाकरेंचे नगरसेवक ही मदत करू शकतात. त्या पण चर्चा आहेतच. म्हणजे संजय राऊत आता जर म्हणत असतील त्यांच्या डोळ्यासमोर घडतंय म्हणून, पण 4 दिवसापूर्वी पण अशा चर्चा होत आहे की कुठंतरी काहीतरी आता शिवसेनेच्या पक्षाचा आणि चिन्हाचा वाद सुरू आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना मदत करू शकते मुंबई महापालिकेमध्ये, या पण चर्चा होत्याच. त्यामुळे आता कोण काय बोलते असं पूर्वीसारखं राजकारण तर अजिबात राहिलेलं नाही की आज किती ठामपणानं नेता एखादा बोलतोय आणि सगळे मतदार त्याच्यावर विश्वास ठेवतात. आपण सगळे अरे किती हाच आपल्या मनातला आवाज आहे असं म्हणतो, पण तोच नेता 4 दिवसात कुठली भूमिका घेईल आपण काही सांगू शकत नाही. उद्या मुंबईमध्ये पण असं जर चित्र दिसलं, मुंबईमध्ये जर समजा मनसेचे उमेदवारांनी वेगळी भूमिका घेतली किंवा ठाकरेंनीच अनुपस्थित राहून काहीतरी वेगळी भूमिका घेतली, तर तिथं पण आपण शंकेला वाव म्हणता येईल. म्हणजे लढणं एकंदरीत आहे की आपण लढतोय हे दाखवायचं लोकांना, पण नंतर आपण कशी भूमिका घेतोय ती सोयीची आपापल्या पद्धतीने भूमिका घेतली जाते. अगदी खरं तर आता हे आधी मनसेला म्हटलं जायचं की तुम्ही अनेक वेळेला भूमिका बदलता, म्हणजे लोकसभेच्या वेळेला वेगळी असते, विधानसभेला वेगळी आणि स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांना वेगळी. पण आता असं फक्त मनसेचं राहिलं नाही असं मला वाटतं अभिजित, कारण प्रत्येकच पक्ष वाटेल तशा भूमिका घ्यायला लागलाय. आधीच आपण काही याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये आपण जर बघितलं असेल पंचायत समितीच्या, तर अंबरनाथ असेल किंवा अकोट असेल अशा काही ठिकाणी, अकोला असेल, तिथे MIM आणि भाजप वगैरे असे काहीतरी वेगळ्याच युती झालेल्या पण आपण बघितल्यात. आणि नंतर मग पक्षश्रेष्ठींचा त्यांना दट्ट्या बसला आणि मग त्या युत्या फिसकटल्या. तर त्यामुळे मतदारांनीच आता खरं तर सावध राहण्याची गरज आहे. आणि अर्थात म्हणजे आपली हीच अपेक्षा असेल की हे सगळं चित्र एक सर्वसामान्य माणूस म्हणून किंवा मतदार म्हणून जरी आपल्याला दुर्दैवी वाटत असलं तरी लोकशाहीवरचा विश्वास आपल्याला तो कायम ठेवावाच लागणार आहे. आणि इथून पुढे ज्या पण काही निवडणुका होतील किंवा आपल्याला जेव्हा जेव्हा मतदान करण्याची संधी मिळेल तेव्हा अर्थातच ती संधी आपल्याला एक नागरिक म्हणून, जबाबदार व्यक्ती म्हणून ती घेत राहावी लागणार आहे. या ज्या युत्या आघाड्या आहेत त्या होत राहतील, किंबहुना एक चांगला पर्याय म्हणून या सगळ्या चिखलामधून देखील काहीतरी नवीन उगवेल आणि नवीन काहीतरी घडेल असा आशावाद ठेवायला आपल्याला हरकत नाही. तुर्तास अभिजित, थँक्यू. तुम्ही सगळे हे विश्लेषण केलं KDMCच्या सगळ्या निवडणुकांच्या संदर्भातलं आणि सत्ता स्थापनेचा ज्या काही पटलावरच्या घडामोडी घडतात त्याविषयीचं. खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो. बघत रहा ABP लाईव्ह. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.